वेलकम टू डे 38 आउट ऑफ 100. आज आजी आणि नातीचं देवपूजा करणं चाललेलं आहे. नुरवीने आज ठरवले की काही जरी झालं तरी आजीसोबत मी देवपूजा करणार म्हणजे करणारच. आजकाल ती वेगवेगळ्या छान नवीन गोष्टी एक्सप्लोर करत आहे. आता आई तिला इथे लड्डू गोपाळ दाखवत आहे आणि लड्डू गोपाळाच्या टोपसोबत फेट्यासोबत बाळ इथे खेळत आहे. आजीसोबत मी देवपूजा करणार असं तिने आज फिक्स ठरवलेलं दिसतंय. आजची सकाळ छान अध्यात्मापासून चालू झाली. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि मग गेले शूटसाठी. हा आहे माझा बिफोरचा लुक, जो स्क्रीन प्रिपेअर केल्यानंतर काढलेला फोटो होता आणि हा सुंदर असा लुक क्रिएट केलेला आहे. दीपमाला शहा मेकअप आर्टिस्ट परंडा इथल्या आहेत त्यांनी माझा खूप सुंदर असा लुक केलेला होता. तुम्ही बघू शकता हा लुक किती क्लास झाला होता. हा बऱ्याच फंक्शन्सला तुम्ही करू शकता. त्याचबरोबर करवा चौथसाठी हा स्पेशल लुक आहे. घरी आल्यानंतर आईने माझी पहिली नजर काढली, कारण मला आज खूप छान छान कॉम्प्लिमेंट मिळत होत्या. जो तो मला बघेल तो हेच बोलत होता की तू आज खूप छान दिसत आहेस. आणि जेव्हा पण मी मेकअप करते किंवा शूट्स वगैरे असतात तेव्हा घरी आल्या आल्या पहिल्यांदा आई माझी नजर काढते, कारण मला शूट झाल्यावर खूप जास्त लो फील होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गाईज, हे एक पेड शूट होतं. इफ एनीवन इंटरेस्टेड देन प्लीज कॉन्टॅक्ट मी फॉर द कोलॅबरेशन्स. आणि छान दिसत आहे ना मी? येस, कमेंटमध्ये नक्की सांगा कसे दिसत आहे. आणि आईचं इकडे चाललेलं आहे ढोकळा बनवणं. तर ती काय 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 प्रिपेअर करते. आईचा ढोकळा खूप छान होतो, खास करून या मॅडमच्या सांगण्यावरून हा ढोकळा बनवते आणि हिच्या मुलाच्या सांगण्यावरून. तोड तोड फोड फोड तोड फोड. मी असं का बोलले तर दरवेळेस माझ्या हातून काही ना काही सांडत असतं आणि चक्क यावेळेस ताईच्या हातून काहीतरी पडलं होतं. आणि हे बघा, हे जेनझीज लोक इकडे बघत बसलेले आहेत मॅच, आणि आई यांच्यासाठी ढोकळा बनवत आहे. काहीतरी मॅच चालू होती आणि पप्पा बाळासोबत खेळत होते. आणि इकडे आईच्या ह्या ढोकळ्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच ह्या ढोकळ्याची रेसिपी शेअर करेल. आई खूप सुंदर ढोकळा बनवते. आणि आजच्या जेवणाचा मेनू आहे मी बनवलेली मसाला खिचडी, कैरी आणि दीदीने बनवलेले पनीर पकोडे. आणि आपला ढोकळा सुद्धा इथे रेडी झालेला आहे. काय यम्मी बनला होता हा ढोकळा, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि ह्या जेनझीजसाठी ढोकळा बनवलाय, पण हे जेनझीज मॅचमध्येच गुंतलेले आहेत आणि परत इथे चालू आहे की माझा फोटो व्हिडिओ काढू नको. एनिवे, हा होता आजचा मेनू. आणि आज आमच्या नुरवीला तिची छोटीशी मैत्रीण भेटायला आली होती. अवनी माझ्या फ्रेंड वृषालीची मुलगी आहे. सो हा होता आजचा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.